बोल ना, काय म्हणतो सचिन? सर मला क्लायंटला कन्व्हिन्स करता येत नाही, क्लायंट माझ्याकडे जास्त बसत नाही. ओके, प्रॉब्लेम काय तो पण कळत नाही. म्हणजे तुला प्रॉपर हेअरकट सजेस्ट करता येत नाही, सांगता येत. ऍक्च्युली काय, आपण वर्कर नाही, आपण एक हेअरस्टाईलिस्ट. तर त्याच्या रिक्वायरमेंटनुसार आपल्याला त्याला सजेशन द्यायचं की त्याची नक्की रिक्वायरमेंट काय. क्लायंट आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला त्याला चेअरवरती बसवायचं आणि त्याची रिक्वायरमेंट विचारायची. रिक्वायरमेंटमध्ये काय करायचं की तुमचं नक्की प्रोफेशन काय आहे ना. इथे जातात आल्यानंतर आपल्याला कळलं की एवढं एज आहे किंवा हे त्या एजनुसार आपण त्याला सजेशन देतो, किंवा त्याचं प्रोफेशन काय, नक्की तो करतो काय, त्याच्यानुसार आपल्याला त्याला सजेस्ट द्यायचं. एक तर पहिलं बघायचं की हेअर स्ट्रक्चर, त्या स्ट्रक्चरला त्याची स्टाईल जाते का, त्या फेस शेपला त्याची स्टाईल जाते का, त्यानुसार मग आपल्याला सजेशन द्यायचं. ऍक्च्युली कसं असतं, ह्याच्या आधी चालत होतं की जेव्हा हेअरकट करायचं की जस्ट येणार, फोटो दाखवणार आणि करणार. आता हे प्रोफेशनल एवढं हे झालंय हेअरकटमध्ये की हेअरकट करायच्या आधी तुला एक्सप्लेन करायला लागणार आहे त्या क्लायंटला की हेअरकट कसा होणार आहे. त्या हेअरवरती, त्या फेसवरती तुला कमीत कमी अर्धा तास बोलायला लागेल किंवा 15-20 मिनिटं त्याला एक्सप्लेन करावं लागेल, है ना. ते एक्सप्लेन केल्यानंतर त्याला कळेल की माझा हेअरकट कसा होणार. ते एक्सप्लेन करण्यासाठी बेसिक गोष्टी तुझ्या परफेक्ट